रामराम मंडळी. नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोलकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. मी म्हटलं होतं की आपल्याला मल्चिंगची क्वालिटी ओळखायची आहे की बाजारात जेव्हा आपल्याला मल्चिंग घ्यायचं असतो आणि जवळपास वर्षभर जरी आपल्याला त्याच्यावर वेगवेगळे जर पिकं घ्यायची असले तर आपल्याला चांगला मल्चिंग ओळखणं गरजेचं असतं बाजारामध्ये. त्याच्यानंतर किती मायक्रॉन मल्चिंग घ्यायचा, किती फुटाचा मल्चिंग घ्यायचा, तर याच्यावर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. आता पहिली गोष्ट, मल्चिंग चांगला कसं ओळखायचं याच्यात आपल्या सोप्या टेस्ट असतात. एक पहिलं वेटचं असतं की त्या मल्चिंगचं बंडलानुसार जर वजन तेवढं किलो भरलं, त्याचं मी लागलं तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, किंवा वजनावरची जे शूट येतो आपण परत सेकंड घेऊ. पण आजचा पहिली जी पायरी आहे मल्चिंग ओळखायची, सोपी आणि एकदम फास्ट, कारण वजन काटा घेऊन आपण फिरू शकत नाही. तर मल्चिंगची गुणवत्ता महत्वाची असते. आता सपोज माझ्याकडे 2-3 प्रकारची मल्चिंग आहे, कोणती कंपनी ते सांगणार नाही, तर कसं असतं सॅम्पल दिले समोरच्याने, त्यामुळे आता फक्त चेक करून दाखवणार मी तुम्हाला. आता माझ्याकडं ह्या मल्चिंगची क्वालिटी आली आहे. आता हा 30 मायक्रॉनचा मल्चिंग आहे, त्याच्यानंतर हा 25 मायक्रॉनचा मल्चिंग आहे. तर ह्याची क्वालिटी कशी ओळखायची, हे पहिला प्रश्न आहे. तर आपल्याकडे सोपं मोबाईलची बॅटरी असते, मोबाईलची बॅटरी ऑन करायची आणि सूर्यप्रकाश इकडून पडणार. शेतकरी मित्रांनो, सूर्यप्रकाश इकडून पडणार आहे, तर या साईडला टॉर्च लावायची. जर याच्यातून लाईट येणं बंद झाला, हे पाहू शकता थोडाफार हा लाईट येतो, इथे इथे तुम्हाला लाईट दिसत असेल. हा जर येणं बंद झाला तर तो एकदम हाय क्वालिटी मल्चिंग असं समजायचं. आता याची क्वालिटी, हा किती मायक्रॉनचा आहे, एक मिनिट. हे आता 25 मायक्रॉन मध्ये एवढा लाईट येतोय. त्याच्यानंतर आपण बघू, आणि जी सिल्वर साईड आहे, सिल्वर किंवा व्हाईट साईड, त्या साईडला लावायचं टॉर्च. त्याच्या मागचं कारण काय की सूर्यप्रकाश तिकडून येणार आहे. आता बघा, याच्यातून आणखी कमी यायला लागला लाईट, हा 30 मायक्रॉन असल्यामुळे. आणि ज्याच्यातून लाईट येणं बंद होईल तो खऱ्या चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग असतो. अजून एक सॅम्पल आहे आपल्याकडे, ते पाहू. आता काही जण म्हणतात हे फेक आहे, लाईटावरून मल्चिंग ओळखायला शक्य नाही. तर आता आपल्याकडं हे 30 मायक्रॉनचं व्हाईट अँड ब्लॅक मधला मल्चिंग आहे. हे बघा, 30 मायक्रॉन मध्ये आपल्याला लाईट एकदम कमी दिसतंय, समोर दाखवतो मी तुम्हाला. तर अशा प्रकारे जर हा लाईट अडवला गेला टॉर्चचा, आता हा टॉर्चचा लाईट फुल आहे, याच्यामध्ये ठेवून जर हा असा अडवला गेला तर मल्चिंगची क्वालिटी चांगली असते हे समजायचं. तरी पण लाईट येऊच राहिला. हा 25 मायक्रॉन आहे, याच्यामध्ये लगेच लक्ष देईन तुम्हाला. हा हे पहा, 25 मध्ये फरक पडला, लाईट किती दिसायला लागला. त्याच्यानंतर आपण अजून बघू, 21 मायक्रॉन मध्ये यापेक्षा जास्त लाईट दिसणार आपल्याला. हे पहा, हे लगेच लक्ष देत असेल तुम्हाला. तर अशा प्रकारे आता ही झाली पहिली टेस्ट आपल्याला. आता अजून तुम्हाला एकदम भारी क्वालिटीचा मल्चिंग तुम्हाला दाखवतो, जो मी नाशिकहून सॅम्पल बोलावलंय. आणि त्याच्यातून लाईट तुम्हाला आरपार येतो का नाही ते चेक करा. याची कंपनी तुम्हाला दाखवत नाही. हे 2 मल्चिंग आहेत, 25 आणि 21 मायक्रॉन मध्ये या कंपनीचं मटेरियल येतं. हा 21 मायक्रॉनचा आणि सिंगल कडा आहे. हे बघा, आता अजिबात लाईट दिसणार नाही. 21 मायक्रॉन मध्ये बी लाईट दिसणार नाही जर ब्रँड आपण वापरला तर डिस्क्रिप्शन मध्ये मी सांगेल कोणता ब्रँड आहे. तर कारण की आपण काही प्रमोशन व्हिडिओ करत नाही कोणाचे, आणि कोणाचं नाव ठेवायचं नाही, कारण फक्त मल्चिंग कसा ओळखायचा हा व्हिडिओ आहे. नाहीतर अदरवाईज मी तुम्हाला ब्रँड सजेस्ट केले असते, तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. आता हा 25 मायक्रॉनची क्वालिटी, हे बघा, या 25 मायक्रॉन मध्ये तर थोडा फार पण लाईट आरपार होणार नाही, कशीच होऊ शकत नाही. आता ही झाली लाईट टेस्ट, आणि ही लाईट टेस्टच महत्वाची असते मल्चिंग घेताना. आता जर तुमचे बेड ऍव्हरेज निघले तर तुम्ही 3.25 फुटाचा मल्चिंगही टाकू शकता शेतकरी मित्रांनो. 4 फुटी मल्चिंग टाकायची गरज नाही. आता आम्ही यावेळेस 3.25 फुटाचा मल्चिंग टाकणार आहे, फक्त मायक्रॉन आम्ही जास्त टाकणार आहे. या कंपनीचा जर आम्ही घेतला तर हा 25 मायक्रॉन टाकणार आहे, आणि दुसऱ्या कंपनीचा जर एखादा भेटला तर तो 30 मायक्रॉनचा आम्ही टाकणार आहे. आता राहिली आता अजून राहिलीची डेन्सिटी म्हणजे चेक करायची. मल्चिंगला साईडला असं ताणून पाहायचं. हा जर फाटला, म्हणजे कपडा फालडावने जर फाटला तर मल्चिंग बोगस समजायचं. हा ताणल्या गेला पाहिजे. बघा, आता खूप ताणल्यानंतर फाटला तो, नाहीतर जर कागदासारखा जर फाटला तर तो व्हर्जिन मटेरियलचा नाही, हे लक्षात घ्यायचं. मल्चिंग मग तो साधा मल्चिंग आहे. आता या मल्चिंगला 1 वर्ष झालंय आम्ही जो टाकला होता.
आता या मल्चिंगला 1 वर्ष झालं. याची क्वालिटी तेव्हा खास काही भेटली नव्हती. आता मळलेला असून बी याच्यातून लाईट आरपार येणार आहे. आता ऍक्च्युली हा तुकडा मळला शेतामध्ये वापरून याला साफ करून घेतो. हे बघा, हे मळलेला असून बी याच्यातून लाईट आरपार येतो. जवळपास 25 मायक्रॉनचा मल्चिंग आम्ही टाकलेला होता, पण यानं बी आम्हाला वर्षभर चालवलं. तर ही सोपी टेस्ट असते. म्हणजे पहिली गोष्ट तर तुम्ही पैशाकडे पाहू नका. 1200-1300 वाला मल्चिंग टाकला आणि 3 वेळा मल्चिंग टाकायचं काम पडलं तर 12-36 रुपये होतात. आणि त्या ठिकाणी जर 2-2.5 हजाराचा मल्चिंग टाकला तर तो मल्चिंग 1 वर्ष चालतो. त्याच्यामध्ये पिकही चांगल्या प्रकारचे येतात आणि आपल्याला पैसे जरी वाटत दुप्पट नाही, पण जर आपण चांगली क्वालिटी वापरली तर एक बेड आपण हा वर्ष 1.5 वर्षपर्यंत वापरू शकतो. आपले चारही बाजूला आपले पैसे वाचू शकतात आणि उत्पादनामध्ये बी फरक पडेल. कारण चांगला मल्चिंग असला तर चांगली पिकाची गुणवत्ता मेंटेन होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजूनही मल्चिंगवर परत मी एकदा कृषी प्रदर्शनामध्ये जाऊन आलो की चांगल्या प्रकारचे मल्चिंग तुम्हाला ब्रँड मी सजेस्ट करणार. आता सध्याचे हे आहेत माझ्याकडे, पण याच्यामध्ये माझं सॅटिस्फॅक्शन नाही. हा जो एक आहे नाशिकहून मी सॅम्पल बोलवलंय, हा अजून तरी आम्ही डन केलाय. पण याला जर अजून कोणी गुरु सापडला तर मग मात्र आपण तो वापर करू. हे जे नाशिकहून बोलावला सध्या तरी हा मी फायनल केलेला आहे. मग हा कोणता फायनल होईल, सरळ सांगायचा विषय, जो टॉपला बसेल सगळ्या क्रायटेरियामध्ये तो मल्चिंग आम्ही फायनल करणार आहे. आणि तुम्ही तशा प्रकारचे मल्चिंग फायनल करा. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा सांगतो, लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मला अजूनही प्रेरणा मिळतील. भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.